हॅलो तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपलं सर्वांचं स्वागत आहे राठोड आकाशा पोलीस भरती युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजचा विषय जो आहे तो पोलीस भरती शून्यातून सुरुवात कशी करायची। एकदमच नवीन विद्यार्थी असतात, कोणी 10वीला असतात, कोणी 12वीला असतात, कोणी 11वीला असतात, त्यांना नेमकं पोलीस भरती करायची असते। कोणी 1-2 महिने चालू करून 1-2 महिन्यांनी पाहत असेल, कोणी 6 महिन्यांनी पाहत असेल, कोणी 1 वर्षांनी पाहत असेल। तर सगळ्यांसाठी हा एकदम इम्पॉर्टंट व्हिडिओ राहणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतो की पोलीस भरती सुरुवात कशी करायची, काय प्रोसेस असते, काय नाही। तर सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो, तर असतं आपलं ग्राउंड होतं, ग्राउंडच्या नंतर लेखी होती, लेखी आणि ग्राउंडचे मार्क ऍड होऊन नंतर फायनल मेरिट लिस्ट लागते आणि त्याच्यात जो बसला तो विद्यार्थी सिलेक्ट झाला। तर त्याच्याबद्दल एकदम डिटेल मध्ये सांगतो। आता हे नॉर्मल सांगण्यात आलं, आता डिटेल मध्ये सांगू आपण। पॉइंट टू पॉइंट लिहून आणलोय, म्हणजे एखादी पॉइंट हा विसरायला नको आणि ते चर्चा मग मला वाटायला नको की हा विसरला, त्यामुळे पॉइंट लिहून आणलेला आहे। जर तुम्ही ह्या व्हिडिओवर जर आला असाल तर तुम्ही 100% तुमच्या ध्येयासाठी किंवा तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्ही 100% सतर्क, म्हणजे सिरियसली आहात हे असं कळून येतं या व्हिडिओवर तुम्ही जर आला असाल। जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही एकदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला वारंवार मी जे अपडेट देत राहतो ते अपडेट तुम्हाला कळत राहील आणि तुम्ही माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहाल। तुम्हाला सांगतो मी एका वर्षात मी काय काय केलो, आता मुद्द्याला चालू करू आणि एका वर्षात मी किती काय केलो ते पुढे सांगेन तुम्हाला। तर मित्रांनो, सगळ्यात पहिले जे तर कोणी 10वी 11वी 12वीला आहेत ते विद्यार्थी तर गावाकडे राहून प्रॅक्टिस करू शकतात। 12वी झाल्याच्या नंतर तुम्ही अकॅडमी लावू शकता, तोपर्यंत तुम्ही 10वी आता एवढं कॉम्पिटिशन झालेलं आहे मित्रांनो की 10वीला असलेलं, मी जिथे अकॅडमी लावली होती 6 महिने होतो तिथं 6वीला असलेलाच मुलगा, 6वी 7वीला असलेलेच मुलं अकॅडमी सोबत पळत होते आमच्या सोबत। म्हणजे त्यांचे वडील त्यांना सांगत होते की बेटा तू पळत राह, तुला पोलीस बनायचंय का नाही, हे भयाकडे पाय आणि याच्यासोबत पळत राह असं सांगत होते। तर मित्रांनो, आता मेन मुद्दा घेऊ आपण, ग्राउंड किती मार्काचं असतं। ग्राउंड मित्रांनो 50 मार्काचं असतं, त्याच्यामध्ये 1600 असतं, गोळाफेक असताना 100 मीटर असतं। 1600ला असतात 20 मार्क, 15 मार्क गोळाफेक आणि 15 मार्क 100 मीटर, 15-15 30 आणि 20 50 मार्क, आणि लेखी होती 100 मार्काची। तर हे टोटल मिळून 150 मार्काचं असतं ओव्हरऑल। आणि तुम्हाला प्रॅक्टिस कशी करायची, 1600 मीटर ज्याचा गोळा आउट ऑफ असतो मित्रांनो तो भरती मारणारा एक नंबर विद्यार्थी असतो। त्याच्यानंतर गोळा ज्याच्या 12 त्याच्या खाली 10 येतं ते बिनकामी, म्हणजे भरती मारतोय म्हणून मारतोय असं अर्थ होतं। म्हणजे 40+ तुमचं ग्राउंडच जात नाही जोपर्यंत तुमचा गोळा आउट ऑफ होत नाही। मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन गोळा कसा आउट ऑफ करायचा। तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो 1600 मीटर हे सगळं तुम्हाला सगळं माझ्या चॅनलवर भेटतं। आणि मग त्याच्यानंतर सांगतो लेखी या विषयासाठी तुम्हाला 4 विषय असतात, गणित असतं, बुद्धिमत्ता असते, मराठी असतं आणि काय म्हणतात GK-GS असतं। तर यांच्यासाठी नेमकी पुस्तके रेफर कोणती करायची, का ते ग्रंथ असतात मोठे मोठे ते घेऊन उगाच चॅप्टर वाईज करत राहायचं। पोलीस भरती म्हणजे मित्रांनो एकदम PYQ प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर, जे मागलच्या भरतीत पडलंय किंवा त्याच्या 10 वर्षापासून जे पडत आलेलं आहे तेच रिपीट 90 प्रश्न हे रिपीटेड असतात। रिटर्न एक्झाम साठी 100 मार्कासाठी 90, आणि एक मोजके जे 5 क्वेश्चन आहे बाहेरचे येतात आणि 5 क्वेश्चन हे चालू घडामोडीचे येतात, आणि दुसरं काहीच नाही। 90% सिलेबस हे रिपीटेड असतो। त्याच्यासाठी तुम्हाला बुक लिस्ट कोणती लागते, तर बुक लिस्ट लागते गणिताचं तुम्ही घेऊ शकता सचिन ढवळे सरांचं, एकदम 1 नंबर सचिन ढवळे सरांचं। दुसरं मी रेफर करत नाही तुम्हाला, कारण मी ज्याच्यातून अभ्यास केले त्याच्यातून तुम्ही करा आणि तुम्ही पोलीस भरतीच घ्यायचं बरं का, पोलीस भरतीच सचिन ढवळेचं घ्यायचं, नाहीतर तुम्ही MPSCचं घेऊन बसाल। त्याच्यानंतर येतं बाळासाहेब शिंदेचा मराठी मित्रांनो, मराठी बाळासाहेब शिंदेचं वाचायचं। मराठीचं कंटेंट जर वाचणं झालं त्याच्यानंतर लगेच त्याच्या मागले प्रश्न वाचून घ्यायचं, खटाखट 100-150 जेवढे प्रश्न आहेत ना ते प्रश्न। आपल्याला काय थेरॉटिकल वाचून काय आपल्याला थेरी नाही लिहायची, तिथं आपल्याला येतात MCQ। जेवढे जास्तीत जास्त तुम्ही MCQ वाचाल तेवढं तुम्ही लवकरात लवकर पोलीस भरतीसाठी तयार होणार तुम्ही। त्याच्यानंतर बुद्धिमत्ता सचिन ढवळेच घ्यायचं, गणित बुद्धिमत्ता। GK-GS सह्याद्रीच्या ठोकळ्याच्या बाहेर काहीच वाचायचं नाही। तुम्हाला म्हणतील कोणी
हे कर, तू ते कर, तू स्पेशल पुस्तक घे, तू काहीतरीच वाच, ते काहीच करायचं नाही. तुम्हाला फक्त जीके जीएस साठी सह्याद्रीचा ठोकळा तोंडपाठ करून टाका. त्याच्यातले किती 8-10 हजार क्वेश्चन आहेत, सगळे एक टू झेड. थेअरी वाचायची, थिओरॉटिकलच्या नंतर लगेच क्वेश्चन पेपर. आणि नवीन असाल तुम्ही तर ठोकळा वाचायचं कसा, तर पहिल्या अटेम्प्ट मध्ये तुम्ही पूर्ण ठोकळा 1 ते दीड महिन्यात पूर्ण वाचून काढायचा. पूर्ण म्हणजे सिलेबस मध्ये नेमकं काय आहे, पोलीस प्रशासन, नंतर आपलं भूगोल, इतिहास, नागरिक शास्त्र, त्याच्यानंतर ते विषय आहेत, बरेच विषय आहेत. जगाचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, हे पूर्ण विषय तुम्ही एकदा, नाही तर तुम्ही आज महाराष्ट्राचा विषय तुम्ही 2 महिने जर महाराष्ट्राचा भूगोल जर वाचत राहिला तर तुम्हाला डोक्याच्या लय म्हणजे पोलीस भरती लय अवघड आहे असं वाटायला लागतं. त्यासाठी तुम्ही एकच करायचं, एक कडकून जर वाचायला पोलीस प्रशासन पासून चालू करायचं, ते डायरेक्ट जगाच्या भूगोल पर्यंत जाऊन थांबायचं डायरेक्ट. असं मधीच 2-2, 3-3 महिने एकच विषय घेऊन बसायचं नाही, खट 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 वाचत राहायचं. त्याच्यानंतर जीके जीएस झालं, हे विषय झालं. तर तुम्हाला थोडं माझ्याबद्दल सांगतो मी. तर मी आज 13 मार्चला स्टार्ट केलं होतं मागलच्या वर्षी, ज्यावेळेस 5 मार्चला फॉर्म सुटले आणि 13 मार्च पासून मी अकॅडमी जॉईन केली. 6 महिने अकॅडमीत होतो. जर तुम्ही नवीन असाल तर माझा व्हिडिओ जर बघत असाल तर तुमच्यासाठी मी अकॅडमी रेफर म्हणून देतो तुम्हाला. त्याचा आता मी व्हिडिओत नाव सांगणार नाही. जर तुम्हाला जर एकदम इच्छा असेल, तुम्ही 6 महिने त्या अकॅडमीत जाऊन जर आलात, तुम्ही 100 आणि 101% तुम्ही पुढच्या कालावधीत 100% पोलीस आहात. हे अशी अकॅडमी महाराष्ट्रातली मला तर वाटतं ते एकमेव अकॅडमी तसली असेल जिथं मी जाऊन आलोय. आणि 6 महिन्यात खरोखरच मित्रांनो, मला 3 महिने लागले 65-70 पर्यंत पोहोचायला. आणि त्याच्यानंतर 3 महिने 80च्या वर जायला लागले होते. म्हणजे 6 महिने मला 85 वर पोहोचण्यासाठी लागले होते, 6 महिने. त्याच्यानंतर मी 2 महिन्यातच 95-96 मार्क घेऊ लागलो. माझी मुंबई येथे टोटल झाली होती 131. 2 मार्कांनी मी विकलेलो आहे. तेव्हा माझं ग्राउंड थोडस नव्हतं मित्रांनो. ज्यावेळेस मी ग्राउंड दिलो त्यावेळेस थोडस 44 मार्क 47 मार्क चालकला यायला पाहिजे, पण मला 44 काटावर बसलो होतो, त्यामुळे मी बाहेर निघालो. नाही तर ते 3+ जर असले असते मार्क तर मी आज मुंबई पोलीस असलो असतो माग 2 महिन्याखाली. तर तुम्ही जर नवीन असाल तर मला एक कमेंट करून कळवा. तुम्हाला जे आहे हवं आहे ते मी देत राहतो मित्रांनो. माझं फक्त एक युट्यूब चॅनल आहे. मी 7 ते 8 महिने ना कुठला युट्यूब ओपन केलं होतं, ना माझ्याकडे टेलिग्राम, माझ्याकडे व्हॉट्सअप न यूज करत होतो, नाही मी इंस्टाग्राम. तर मी एकदम सोशल मीडियापासून एकदम बाहेर. आणि फक्त आपलं टार्गेट जे होतं ते उठायचं, पुस्तक घ्यायचं, रात्री डोळ्याला झोप लागेपर्यंत मी अभ्यास केलो. 6 महिन्यात मी 85-90 ला पोहोचलो होतो. डोळ्याला झोप लागेपर्यंत, डोळे उघडले की पुस्तक, डोळ्याला झोप लागेपर्यंत हातात पुस्तक. आणि ग्राउंड मधल्या टाइम मध्ये अकॅडमीचा जो टाइम होता त्या टाइम मध्ये मी ग्राउंडला जात होतो. एवढी संघर्ष केल्यानंतर 7 महिन्यात माझं 7-8 महिन्यात मी 90 मार्कापर्यंत पोहोचलो असतो. हे काही जोक नाही मित्रांनो. अकॅडमीत 10-10 वर्ष झाले पोरं, जिथं होतो मी 7-7, 8-8 वर्षाचे पोरं होते मित्रांनो. 7-7, 8-8 वर्षापासून तिथं रेंगाळत आहेत. त्यांच्यासारखं आपल्याला करायचं नाही. त्याच्यासाठी एकदम सतर्क. पोलीस भरती करायला पोरग कुठं आहे? लातूरला. अरे बापरे, मग पोलीस भरती लातूरला आहे, जिल्ह्याच्या ठिकाणी. असं हे गावाकडले विचार असतात. आणि तुम्ही इकडे येऊन करतोय म्हणून करू नका. फक्त त्याच्यासाठी तुम्ही सतर्क राहा. वारंवार क्वेश्चन पेपर रिपीटेड क्वेश्चन पेपर सोडत राहा आणि चांगलं प्रॅक्टिस मध्ये राहा. नाहीतर मी चाललोय ग्राउंड, उठलो, मारलो 16, तिथं पळालो थोडं 4 राऊंड, 2-3 घंटे अभ्यास केलो, 2 लेक्चर केलो, झालं. एवढं करू नका मित्रांनो. तुम्हाला सांगतो मी, अकॅडमी फक्त 6 महिने ते 8 महिने लावायची. त्याच्यावर अकॅडमी थांबायचंच नाही, किलर थांबायचं नाही. त्याच्यानंतर ऑनलाईन युट्यूबवर एवढं कंटेंट अवेलेबल आहे, तुम्ही युट्यूबवरून तयारी करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला 1 वर्षाच्या नंतर जे अकॅडमीत थांबतात त्याला तर म्हणतो मी, ते डोक्यात नसलेले पोरं असतात की 1 वर्षाच्या नंतर अकॅडमीत थांबतात. तुम्हाला 6 महिन्यात एकदा कव्हर होऊन जातं सिलेबस. त्याच्यानंतर 2-3 महिन्यात तुम्हाला रिव्हिजन सुद्धा मारून भेटते, 3च महिन्यात. तर तुम्हाला नंतर थांबायची गरजच काय तिथं? तर मित्रांनो, तुम्ही तिथं थांबू नका. तुम्ही फक्त
6 महिने किंवा 8 महिने झाल्याच्या नंतर अकॅडमी सोडून द्या, सेल्फ करा. पहिले 6 महिने हे अकॅडमीत जावा एवढंच मी सांगेन. म्हणजे तुम्हाला कळून जातं सिलेबस काय आहे, नेमकं करायचंय काय, पोरं गोळा कसे फेकतात. जर 60-70 पोरं राहतात आपल्या अवतीभोवती, त्याचा बघून आपण करायला लागतो हळूहळू. मग तुम्ही एकटंच मी गावाकडे राहून करतो, इथं पोरं आहेत गावाकडले पोरं काय ते अभ्यास करत नाही, फक्त ग्राउंड साठी टप असतात. ते फक्त गावात राहून ग्राउंड करायचं. आणि कधी तर आता पोलीस भरती सुटणार आहे म्हणजे 3 महिने फक्त कुठतर लॅब वगैरे लावायची, शहराच्या ठिकाणी येणं जाणं करायचं. तसं करू नका मित्रांनो. तुम्हाला प्रॉपर जर पोलीस व्हायचं असेल तर 6 ते 8 महिने तुम्ही अकॅडमी लावलीच पाहिजे, 100% लावली पाहिजे, तोच पुऱ्या पोलीस होतो. नाहीतर मी गावाकडून राहून हे शक्य नाही मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्ही 6 ते 8 महिने झालं तर 150 300 रुपये मध्ये लेक्चर आहेत, क्लास आहेत, ऑनलाईन लेक्चर आहेत. किती तुम्ही युट्यूबवर पाहू शकता. 4-5 क्लासेस तर आहेत. तुम्ही मला जर विचारला तर मी तुम्हाला सांगून देईन. मी कोणाची पब्लिसिटी नाही करायला लावलो मी तिथं. तर त्याच्यानंतर तुम्ही लवकरात लवकर सुरुवात करा मित्रांनो. एवढी कॉम्पिटिशन भयानक आहे मित्रांनो. तुम्हाला सांगतो, तुम्ही एक जरी सेकंद, मायक्रो सेकंद जरी हुकलात तो हुकला. मायक्रो सेकंद म्हणजे तुम्हाला सांगतो मी, आता तुम्ही समजा 100 मीटर, तिथं मुंबईला एक घटना झाली. मुलाने 8.5 मीटरचा गोळा असतो मित्रांनो, तर मुलाने एक्झॅक्ट 8 मीटर 49 पॉइंट वर फेकला गोळा. राहिला एका पॉइंटनं 3 मार्क गेले. म्हणजे त्याच्या पुढं कमीत कमी त्याच्या कास्टचे 2000 पोरं पुढे गेले मित्रांनो. एवढी भयानक कॉम्पिटिशन आहे. आणि 100 मीटर मारताना जरी तुम्ही 1 सेकंदावरनी जरी हुकलात की तुमच्या पुढे 2 मार्काने पुढं पोरं, 2 मार्काने म्हणजे 1000 पोरं तुमच्या कास्टचे पुढे निघून जातात. आणि 1600 मीटर 4-5 सेकंदांनी, माझं 6 सेकंदांनी आता 43 मार्काचं मी ग्राउंड मारलेलं आहे. इथं कारागृहाला जस्ट आता एक महिना झाला. आता कारागृहाची तयारी चालू आहे. तर मी मुंबईला 2 मार्काने वेटिंगला आहे. तरी तिकडं नाही झालं तरी आता कारागृह होण्यासारखे चान्सेस आहे मित्रांनो. तर तुम्हाला एवढंच सांगेन मी, एवढं तुम्ही सतर्क राहा की तुमच्या कास्टच्या विद्यार्थ्यांना तुम्ही कधीही टक्कर द्यायला पाहिजेत. तुम्ही असं तयारीत राहा. हे तुम्हाला एक घटना सांगतो. आता जे ऐकायचे असेल त्यांनी ऐका, आणि ज्यांना जायचं असेल तर जाऊ शकता व्हिडिओ बंद करून. तर तुम्हाला सांगतो मी, मुंबईला मी 44 काठावर बसलो होतो आणि माझं पुणे बाकी होतं. पुणे आता झालं किती महिन्यापासून, 5-6 महिने नंतर पुणे झालं. मला 100% माहित होतं पुणे होणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला तयारी करायची आहे. मग मुंबई पण करायची आणि पुणे पण करायचं. मी असं करायचं की 3 दिवस लगातार अभ्यास करायचं. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता एक्झॅक्ट उठून जायचं. 5 ते फक्त 1 तास द्यायचं मित्रांनो. 1 तास, 3 दिवसातून 1 तास देत गेलो याला ग्राउंडला. 3 दिवसातून 1 तास देत गेलो. 100% माझं 47चं माझं ग्राउंड होतं. पण थोडं काही कारणामुळं शूज तिथं नाही का 100 मीटरला स्पाइक असतं, स्पाइक यूज करून दिले नाही. आणि त्याच्यानंतर आपल्याला 1600 मीटर मध्ये ऊन खूप झालं होतं, त्यामुळं 2-1 मार्क कमी आले. 5-6 सेकंदावरून राहिलो मी 1600ला. तर मित्रांनो, तुम्ही भयानक कॉम्पिटिशन आहे. तुम्ही नवीन असेल तर कसं असतं मित्रांनो, आता मी जुना आहे. आता मी आता एखादी पुढच्या भरतीत आता सिलेक्ट होईल, नाही तर पुढच्या भरतीत सिलेक्ट होणार. तुम्ही हळूहळू जुने होत जाणार, मग नवीन येणार, जुने आहेत ते निघून जाणार, मग तुम्ही नवीन स्टार्ट केलेले जुने होणार, जुने नवीन येणार, असे प्रोसेस राहते. नाहीतर तुम्ही घाबरून मी आता स्टार्ट करतोय, माझं होईल का नाही. मी जेव्हा स्टार्ट केलं होतं मित्रांनो, जेव्हा मी अकॅडमी स्टार्ट केलो तेव्हा 1600 मीटर 5 किलोमीटर साठी लॉंगला घेऊन जात होते. मला अक्षरशः 500 मीटर पळवलं नाही. 500 मीटरच्या आत मी दमून गेलो, थकून गेलो, थांबून घेतलो. आणि 8 मार्काचाच गोळा पडायचा माझा, 8च्या खाली 8 मार्काचा. ते गोळा फक्त मी 6 महिन्यात गोळा आउट ऑफ केलो. त्याच्यानंतर 1600 आउट ऑफ केलो. त्याच्यानंतर 100ला कधीही 12 घेतो. म्हणजे 47 मार्काचं मी ग्राउंड आता रेडी करून ठेवले मित्रांनो. आणि लेखी माझी 90 पर्यंत जाते आजच्या घडीला. म्हणजे तुम्ही नवीन भरती करणारे काय करतात, अरे लेखी भरती लई दूर आहे, तर आपण थोडा वेळाने येऊ, म्हणजे आपलं कसं वेळ वाचल, कुठतरी काहीतरी करू, तोपर्यंत कंपनीत करू, हे करू ते करू. असं तुम्ही करू नका. तुम्ही फक्त
टार्गेट एवढं ठेवा की तुमचं 45 ग्राउंड हे कधीही पडलंच पाहिजे. 45 45 47 43 ग्राउंड पडलंच पाहिजे. 43च्या खाली गेला तर तू भरती होणार नाही मित्रा. आणि लेखी तुला कधी बी झोपेतून उठवलं, लेखीला बसवलं तरी 85 मार्कच्या खाली आलंच नाही पाहिजे तरच पोलीस होणार आहे. नाहीतर तुमचं कुठंतरी जातं 60-65 ला पेपर आणि ग्राउंड पडतं कुठंतरी 38, तर आता भरती लेट आहे राव, आता थोडस थांबून येऊ काय की मग नंतर नाही येऊ, 1-2 महिने घरी जाऊ, असं हे करू नका मित्रांनो. इथं एक बी जर महिना तुम्ही जर प्रॅक्टिस मधून जर गेलात तर ते योग्य राहणार नाही मित्रांनो. तुमचं ते 1 महिना कव्हर करण्यासाठी पुढचे 2-3 महिने घासावं लागतात. त्याच्यानंतर 3 महिन्याच्या नंतर तुम्ही पुढची तयारी चालू होते. त्यासाठी तुम्ही फक्त तुम्हाला एवढं सांगेन, जोपर्यंत पोलीस भरती या क्षेत्रात उतरलात, जोपर्यंत सक्सेस हातात भेटत नाही तोपर्यंत माघार हटायचं नाही. आणि 100% इथं काम होतच मित्रांनो, प्रत्येकाचं काम होतच. जो संयम ठेवतो त्याचं काम इथं 100% होणार आहे. तुम्ही फक्त संयमी बना आणि कष्ट करा, कष्ट करा, कष्ट करा, एवढं सांगेन. धन्यवाद मित्रांनो.